ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टीची कथा ऐकणार आहोत जी विज्ञानालाही अचंबित करते आणि श्रद्धाळूंना अश्रूंच्या धारांत न्हाऊ घालते. ही गोष्ट आहे केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहातील एका अखंड दिव्याची, जो मंदिर 6 महिने बंद असतानाही विझत नाही, थांबत नाही. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना तो तेवत राहतो. हा दिवा केवळ दिवा नाही, तो श्रद्धेचा, भक्तीचा आणि प्रभूच्या अस्तित्वाचा एक दिव्य पुरावा आहे. चला तर मग या चमत्कारी सत्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. केदारनाथ मंदिराची ओळख. केदारनाथ मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र आणि कठीण धार्मिक स्थळांपैकी एक आहे. उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालयात वसलेले हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे 11,755 फूट उंचीवर आहे. भगवान शिव यांचे हे एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग असून पांडवांनी त्यांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी या मंदिराची स्थापना केल्याची पौराणिक आख्यायिका आहे. प्रत्येक वर्षी हजारो भाविक केदारनाथची यात्रा करतात. मात्र ऑक्टोबर ते एप्रिल या 6 महिन्यांच्या कालावधीत हिमवृष्टीमुळे मंदिर बंद राहतं. अखंड दिव्याचं रहस्य. पण त्याचवेळी एक अनोखं, गूढ आणि विलक्षण सत्य या मंदिरात घडतं. मंदिर बंद असतानाही गर्भगृहातील दिवा अखंड तेवत राहतो. त्याचप्रमाणे घंटानादही सुरू असतो, असं स्थानिक भक्त सांगतात. प्रश्न येतो, हे कसं शक्य आहे? मंदिर बंद, वातावरण अत्यंत थंड, हिमवृष्टीमुळे सर्व्हायव्हल शक्य नाही, तरीही दिवा विझत नाही. कोण यामागे आहे? मंदिर बंद करण्याच्या आधी तिथले पुरोहित एक विशेष विधी करतात. अखंड दीप तेवत ठेवला जातो आणि त्याला विशिष्ट प्रकारचं तेल वापरून भरलं जातं. हे तेल सामान्य तेल नसून हिमालयातील काही दुर्मिळ वनस्पतींपासून बनवलेलं असतं, ज्याचं ज्वलनकाल अधिक असतो. पण तो तेलाचा साठा किती दिवस पुरतो? 6 महिने? वैज्ञानिकदृष्ट्या ते अशक्य आहे. कोणतंही नैसर्गिक तेल तितका काळ सतत जळू शकत नाही, तरीही दिवा अखंड तेवत राहतो. ही बाब विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही, पण श्रद्धेच्या व्याख्येत नक्की बसते. या दिव्याचं रक्षण करण्यासाठी कोणतंही यांत्रिक साधन नाही, कोणी रक्षण करणारा नाही, आणि तरीही तो तेवत राहतो. तिथे हवा खेळती नाही. बाहेरील वातावरण अतिशय थंड आहे. ऑक्सिजनचं प्रमाण नगण्य असतं, तरीही दिवा विझत नाही. काही संशोधकांनी या संदर्भात अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, पण मंदिर प्रशासन कोणालाही गर्भगृहात शीतकालात प्रवेश देत नाही. म्हणूनच ही गोष्ट अजूनही एक गूढच आहे. श्रद्धा आणि अनुभव. स्थानिक पुजाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही प्रभू शिवाची कृपा आहे. ते स्वतः त्या दिव्याचं रक्षण करतात. जेव्हा मंदिर पुन्हा उघडलं जातं तेव्हा तो दिवा प्रज्वलितच आढळतो. याचे अनेक साक्षीदार आहेत. काही जणांनी सांगितलं आहे की त्यांनी मंदिर बंद असताना दूरवरून दिव्याचा मंद प्रकाश पाहिला आहे. काहींनी दिवा विझलेला पाहिलेला असून दुसऱ्या दिवशी परत जळताना पाहिलेला आहे. हे सर्व अनुभव भक्तांच्या मनात एक वेगळीच श्रद्धा निर्माण करतात. 2013 मध्ये केदारनाथमध्ये भीषण पूर आला. हजारो लोक मृत्युमुखी पडले. संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. मात्र या सर्व संकटांतून केदारनाथ मंदिर अक्षरशः उभं राहिलं. आणि हो, गर्भगृहातील दिवाही अखंड तेवत होता. पूर आला, पाणी मंदिरात शिरलं, बर्फ पडला, पण दिवा विझला नाही. हे एक चमत्कारच होतं. मंदिराच्या मागे एक मोठा खडक येऊन उभा राहिला, ज्यामुळे मंदिराचं रक्षण झालं. हा खडक म्हणजे शंकराचं रूप असल्याचं श्रद्धाळू मानतात. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भक्तांचे अनुभव. काही वैज्ञानिक याला बायोहीटिंग कॅव्हिटी म्हणतात. त्यांचं म्हणणं असं आहे की गर्भगृहात एका विशिष्ट रचनेमुळे उष्णता टिकून राहते. त्या खोलीचं तापमान बाहेरच्या तुलनेत थोडं अधिक असतं, त्यामुळे दिवा जळतो. पण हेही वैज्ञानिक विश्लेषण केवळ अनुमान आहे, कारण कोणालाही तिथे यंत्र लावून तपासण्याची परवानगी नाही. मग आपल्यासमोर एकच पर्याय उरतो, श्रद्धा. या दिव्याच्या संदर्भात अनेक भक्तांनी स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत. एका वृद्ध भक्त म्हणाले की 1995 मध्ये मी मंदिरात गेलो होतो. बंद होण्याच्या आदल्या दिवशी मी पाहिलं की पुजारी दिवा भरत होते. मी विचारलं, तो दिवा 6 महिने कसा चालतो? तेव्हा त्यांनी डोळ्यात पाणी आणून उत्तर दिलं, जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार होतात. दुसऱ्या एका भक्ताचा अनुभव. माझं लग्न झाल्यानंतर मी आणि माझी पत्नी केदारनाथला गेलो. तिथे आमच्या मनात एकच प्रश्न होता, देव खरंच असतो का? आम्ही मंदिराच्या बंद गाभाऱ्याकडे पाहत होतो, तेव्हा एक मंद प्रकाश तिथून झळकत होता. आम्हाला मिळालं, आमचं उत्तर देव आहे. अशा असंख्य अनुभवांनी हे सिद्ध केलं आहे की केवळ दिवा नाही, तर श्रद्धा अखंड आहे. एक भक्त असे म्हणाले, तो दिवा बाहेरच्या जगातल्या वाऱ्यावर, ऑक्सिजनवर, वैज्ञानिक कारणांवर चालत नाही, तो चालतो भक्तीच्या इंधनावर. श्रद्धा आणि विज्ञान. हिंदू धर्मातील अनेक मंदिरांमध्ये अखंड दीपाची परंपरा आहे, पण केदारनाथमधील दिवा वेगळा आहे. कारण इथे कोणताही मानवी हस्तक्षेप 6 महिने होत नाही, तरीही तो दिवा विझत नाही. ही गोष्ट केवळ भारतातच शक्य आहे, कारण इथे अजूनही श्रद्धा जिवंत आहे. या श्रद्धेचं महत्त्व आपण विसरत चाललोय. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यांच्या दुनियेत आपण विज्ञानाचं अतिप्रमाण मानायला लागलो आहोत. पण केदारनाथचा दिवा आपल्याला दरवर्षी आठवण करून देतो की विज्ञानाला सीमा आहेत, पण श्रद्धेला नाहीत. विज्ञान नाकारतं, पण भक्ती स्वीकारते. विज्ञान प्रश्न विचारतं, पण श्रद्धा उत्तर देते.
आज आपण या दिव्याचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. पण सत्य हेच आहे की हे रहस्य उलगडायचं नसतं, अनुभवायचं असतं. जेव्हा तुम्ही स्वतः केदारनाथमध्ये उभे राहता, त्या उंच बर्फाच्छादित पर्वतात जिथे श्वास घेणंही कठीण आहे, तिथे जेव्हा तुम्हाला एक तेजस्वी प्रकाश दिसतो, तेव्हा लक्षात येतं की हा दिवा नाही, हा शिवशक्तीचा प्रकट रूप आहे. हा दीप केवळ एका मंदिरातला प्रकाश नाही, तो आपल्या अंतःकरणातली श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा विझू नये म्हणून तो दिवा अखंड तेवत राहतो. म्हणून मित्रांनो, केवळ पाहू नका, अनुभवा. स्वतः एकदा केदारनाथला जा आणि त्या दिव्याशी मनाने जोडलं जा. या चमत्कारी दिव्याचं रहस्य आजही अनेकांना अचंबित करतंय, पण श्रद्धाळूंना ते प्रश्न नाही तर उत्तर वाटतं. आपण व्हिडिओ पाहिलात यासाठी मनापासून धन्यवाद. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कृपया लाईक करा, आपल्या श्रद्धाळू मित्रांशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय या मंत्राने कमेंट सेक्शन भरून टाका आणि या दिव्यतेची ऊर्जा सर्वदूर पोहोचवा. जय केदारनाथ.